नमस्कार. ऑनलाईन धाराशिव न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. कळंब तालुक्यातील माळकरंजा गावात गंभीर प्रकरण समोर आले आहेत. गावात दारूबंदीचा ठाम आवाज उठवताच धमक्या, दादागिरी आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न आज सुरू झाला आहे. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार तुपसौदरे कामानिमित्त पुणे या ठिकाणी आहेत. घरच्या महिला माता भगिनींना कशाप्रकारे धमकावले आहे ते व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात दिसून येत आहे. त्यांनी गावात घडलेली अनेक बोगस प्रकरणे बाहेर काढली आहे. मध्यंतरी त्यांनी गावाच्या सुखसुविधेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आमरण उपोषण केले होते. त्यांनी समाजहिताचा आणि गावातील परिस्थितीचा आढावा घेत व्यसनमुक्ती करणे हे गावाच्या दृष्टीने चांगले काम आहे. त्यामुळे अनेकांचे संसार हे वाचणार आहेत. त्यामुळेच माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते राजकुमार तुपसौदरे यांनी गावातील अवैध दारू विक्री विरोधात आवाज उठवला. मात्र त्यानंतर अवैध धंदा करणाऱ्या व्यक्तीकडून थेट त्यांचा घरात प्रवेश करून दंडमशाही केल्याचे गंभीर प्रकरण उघड झाले आहे. राजकुमार तुपसौदरे यांनी याबाबत पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की या गंभीर घटनेच्या पाठीमागे कोण आहे आणि हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात याची सखोल चौकशी करावी. मागणी त्यांनी धाराशिवचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांनी लोकप्रतिनिधी खासदार ओमराजे निंबाळकर यांनाही माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे या घटनेची तात्काळ आणि गंभीर दखल घ्यावी. गावात निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीचा विचार करून तत्काळ कायदेशीर कारवाई करावी. सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेला हा दबाव लोकशाहीतील प्रश्न उपस्थित करतो. दारूबंदीची मागणी करणाऱ्यांना धमकावणे हे गावाच्या सुरक्षेला आणि सामाजिक शांतीला धोकादायक आहे. घडलेल्या घटनेचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि जनजागृतीसाठी ही बातमी इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. मग तुम्ही जगाला तुम्ही जी मला काय सांगायचंय, आता आम्ही येणारी बाहेर जाऊन येणार नाही का? हा, मग आमची नुकसान कशामुळे करायला हवायची? कशाचा धंदा करायचा? तुम्ही द्या ना, तुम्ही धंदा द्या, आम्ही ती धंदा करतो. हा, तुमच्या घरीच बसून आम्ही आता ती धंदा करतो. आम्ही इथंच राहतो आणि तुम्ही जी काम लावता ते आम्ही काम करीत बसतो. हा, लेकरं बाळ आमच्या वया बाळाला आलेले आहेत, त्यांचे लग्न हे सगळे तुम्ही पार पाडून द्या, आम्ही असं सगळं सोडून देतात. हा, दारूच काढायची बंद करून हाय लय झालं 15 दिवसात लग्न आहे आणि ती तेवढं लग्न पार पाडून द्या. पुन्हा वर्ष 2 वर्ष तर काय टेन्शन नाही, पुन्हा नुसतं खायचं प्यायचं बसायचंच आहे. बोला की अहो, मला काय म्हणायचं, आमचा काय इथं प्रॉपलेसली 1 लाख 2 लाख 4 लाख असा काय प्रॉपलेसली धंदा चालतोय का आमचा? बरं 2-4 काय धंदा करतात का? अगर तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्या एवढे जण आहेत, तेवढ्यापैकी कोण दारू प्यायला येतंय का तिथं? वाटातले येणारे जाणारे 2-4 जण येऊन पिऊन जाते. हॅलो, हा बोला की काय म्हणता? तुमचंच ऐकायचंय आता. तुमच्याच इथं राहायचं म्हणल्यावर तुमचंच ऐकायचं म्हणल्यावर आता तुमचंच ऐकत बसावं लागेल. अहो, दारू पिण्याचं काय जगात सगळ्या भारत देशात काय माझाच एकट्याचा धंदा आहे का? भारत देशात माझा एकट्याचा धंदा आहे, मला दाखवून द्या. माळकरंजाचं गुत्त घेतलंय का तुम्ही? नाही, गुत्त घेतलंय का तुम्ही? गुत्त घेतलंय, बरं घ्या काय नाही, आमचं बी गुत्त घ्या. मग मी इथं बसतो तुमच्या घरी, आमचं बी गुत्त घ्या. सगळं माळकरंजा गुत्त घेतलंय तर मग आमचं घ्या ना. आम्ही येऊन बसलो आहोत इथे. सुधराव मग सगळ्याला आम्ही बी इथं बसून राहतो. गुत्त माळकरंजाचं घेतलंय ना. गावात
गावातलं कोण करायला लागलं नाही. मी डायरेक्ट नाव घेतो ना, राजकुमार सौंदर्य करायला लागलाय की आता आमच्या मोबाईलवर त्यांना डायरेक्ट सांगितलं की मी करतोय ही सगळे केसेस. कशामुळं? तुमचं आणि आमचं काय वाकडं आहे का? हा? आता पस्टोर ह्या गावात कितीतरी सरपंच झाले, पोलीस पाटलं झाले, ह्यांनी कधी असं झोप आणली का? बरं, गावात एकच घर आहे माझं, माझे काही 100 घरं नाहीत. नाही, माझी ताकद नाही हो, तुमची ताकद आहे पण माझी ताकद नाही तेवढी. माझ्या मागे माझे लेकरं बाळ, माझं घरदार सगळं आहे. समाजसेवा करायची एक काठी घ्यायची, एक गुडशी टाकायची, मला इन्साफ पाहिजे. मी त्यांच्या घरी आता इथं नाही तर एखादा तरी माणूस माझं इथं औषध पिऊन मरणार आहात. मी सांगून ठेवते, पहिलं पोलीस पाटलाला सांगितलंय माझ्या बाया सगळ्या औषध घेऊन आलेल्या आहेत. मला काय सांगायचं नाही, मला गावानं मला आज इन्साफ दिला पाहिजे ह्या माणसाबद्दला. कारण मला त्याची दुश्मनी दाखवली पाहिजे. माझं त्याचं काय वाकडं आहे की आले असतील 2-3 वर्ष झालं पुण्याहून, त्याचं माझं काय खटकलेलं आहे का मला दाखवा. अगं माझा त्याचा काय बांध आहे का? बांधाला बांध आहे का माझा त्याचा? मला जी एवढं टॉर्चर करायचं, मला एका महिन्यामध्ये मला 2-3 लाखाची नुकसान करायला लागली. कशामुळे करायला लागली?